एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं. नवऱ्याचं वय 43-44 होतं, तर बायको 38 वर्षाची होती. आणि या नवरा बायकोच्या जोडप्याला 3 लेकरं सुद्धा होते. सुखाचा संसार सुरू होता, सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं. कारण की नवरा 40 वर्षापेक्षा जास्त होता, तर बायको सुद्धा 38 वर्षाची होती आणि मोठाले लेकरं सुद्धा झाले होते. म्हणून या नात्यामध्ये वेगळं काही घडेल असं कोणालाही काही वाटत नव्हतं. पण मात्र आता या 38 वर्षीय महिलेकडं एक अँड्रॉइड मोठा फोन सुद्धा आलेला होता आणि त्या फोनमध्ये सोशल मीडिया सुद्धा होताच. मग आता ज्या पद्धतीनं सोशल मीडिया अनेक जण फोटो टाकतात, रील टाकतात, व्हिडिओ बनवतात, त्याच पद्धतीनं ही विवाहित 38 वर्षीय महिला इंस्टाग्रामच्या माध्यमातून स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा टाकत होते. मग किती लाईक आल्या, किती कमेंट आल्या, कोण काय म्हणलं, कोणी काय मेसेज केला, ही ते सगळं तपासून पाहत होती. मग याच इंस्टाग्रामच्या माध्यमातून या 38 वर्षीय महिलेची ओळख एका 18 वर्षीय तरुणासोबत झाली. आता सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर सुरुवातीला यांचं बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात सुरू झालं. पण मात्र इंस्टाग्रामचा जमाना असल्यामुळं कोणी फिल्टर लावलंय, कोण कसं दिसतंय हे काही कोणाला समजत नव्हतं. पण मात्र तरीसुद्धा त्या 38 वर्षीय महिलेला एक 18 वर्षाचं पोरगं आवडलं होतं आणि या दोघा जणांचं प्रेम प्रकरण इंस्टाग्रामच्या माध्यमातून सुरू झालं होतं. मग आता प्रेम प्रकरण सुरू झाल्यानंतर ती जी महिला आहे, ती महिला सगळंच विसरून गेली की तिला नवरा आहे, 3 लेकरं आहेत, या कोणत्याही गोष्टीचा तिनं विचार केला नाही आणि थेट ती तिच्या परिवाराला सोडून 18 वर्षाच्या पोराला भेटण्यासाठी 850 किलोमीटरचं अंतर पार करून त्या पोराला भेटायला गेली आणि तिची मोठी फजिती झाली आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील लखीमपूर खारी परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. पण मात्र या संपूर्ण घटनेला गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे बिहारमधून. बिहार राज्यामध्ये राहणारी एक 38 वर्षीय महिला होती आणि या 38 वर्षीय महिलेचं 15 वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं आणि या 15 वर्षापूर्वी लग्न झालेलं असताना तिला सुखी संसारामध्ये 3 लेकरं सुद्धा झालेले होते. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र 38व्या वर्षी म्हणजे 6 महिन्यापूर्वी या महिलेची ओळख एका 18 वर्षीय तरुणासोबत झाली होती इंस्टाग्रामच्या माध्यमातून. आता ही महिला बिहारला राहणारी आणि हे जे 18 वर्षाचं पोरग आहे ते उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी परिसरामध्ये राहणारं होतं. या दोघांच्या नात्यामध्ये भलं मोठं अंतर होतं आणि या दोघांच्या ठिकाणामध्ये हे सुद्धा भलं मोठं अंतर होतं. 850 किलोमीटर हे दोघं जण एकमेकांपासून दूर होते. पण मात्र दोघांजवळ सुद्धा अँड्रॉइड फोन असल्यामुळं हे अंतर कमी झालेलं होतं. इंस्टाग्रामच्या माध्यमातून हे दोघं जण एकमेकांच्या जवळ आले होते. एकमेकांना कमेंट, एकमेकांना लाईक, एकमेकांना चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल सुद्धा करत होते. बघता बघता 6 महिन्यापूर्वी झालेली ओळख ही मैत्रीचं रूपांतर प्रेमात आणि प्रेमात रूपांतर झाल्यानंतर यांचं बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात वाढलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं की त्या महिलेनं तिच्या नवऱ्याला सोडायचं ठरवलं, 3 लेकरांना सोडायचं ठरवलं आणि हे 18 वर्षाचं पोरगं तिला मोठ्या प्रमाणात आवडलं. मग 6 महिन्यापूर्वी ओळख झाली. 6 महिन्यापैकी 3 महिन्यापूर्वीच या महिलेनं नवऱ्याला सोडलं, 3 लेकरांना सोडलं आणि थेट बिहार सोडून उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी हे गाव गाठलं. 850 किलोमीटरचं अंतर ह्या महिलेनं पार केलं. आता महिला घरदार लेकरं सोडून या पोराच्या नादी इकडं लागली होती. प्रवासामध्ये तिची मोठी फजिती झाली होती आणि ती या पोराला भेटायला तिच्या गावामध्ये सुद्धा आली होती. मग आता पोराला भेटायला गावामध्ये आल्यानंतर ती पोराच्या घरी गेल्यानंतर त्या पोराच्या घरच्यांना सगळी बातमी कळाल्यानंतर आता तिला इथं ठेवायचं का नाही, उद्या रिकामे लफडे काय करावा काय नाही, पोलीस येते पोराला घेऊन जाते. म्हणून त्या पोराच्या घरच्यांनी त्या ठिकाणी पंचायत बोलवली. पंचायतीमध्ये ठराव घातला की ही बाई तिच्या लेकरांना नवऱ्याला सोडून या ठिकाणी आलेली आहे आणि आमच्या पोरासोबत राहायचं म्हणते, काय करावा काय नाही आता तुम्हीच ठरवा.
मग पंचायतीने त्या ठिकाणी निर्णय घेतला, पोलिसांना बोलवलं आणि सांगितलं की ती महिला वयस्कर आहे, 18 वर्षापेक्षा तिचं वय जास्त आहे, तिला स्वतंत्र राहण्याचा अधिकार आहे, कोणासोबत राहायचं कोणासोबत नाही हा तिचा ती निर्णय घेऊ शकते, त्याच्यामध्ये तिचा नवरा आणि इतर कोणी हस्तक्षेप करू शकत नाहीत, कारण की तिला कोणासोबत राहायचा आहे हा निर्णय ती घेऊ शकते. मग आता 3 महिन्यापूर्वी घरून निघालेली ती महिला, तिचा नवरा तिकडे तिला शोधू शोधू परेशान होता, पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी देऊ देऊ परेशान होता. मात्र महिला काय गायब व्हायला बेपत्ता व्हायला लहान नव्हती, पळून गेली असेल असं पोलिसांना माहीत होतं, म्हणून सुद्धा तिने जास्त काही चौकशी केली नव्हती. पण मात्र जेव्हा इकडं पंचायत झाली, या पंचायतीमध्ये पोलिसांना बोलवलं. मग ह्या पोलिसांनी त्या महिलेच्या घरच्यांना, तिच्या नवऱ्यांना, लेकरांना सांगितलं की तुमची बायको इथं आहे आणि या पोरासोबत राहायचं म्हणते. आता ती काय करते काय नाही तुम्ही या आणि तुमची ती कंप्लेंट वापस घ्या की तुमची बायको या ठिकाणी आहे. मग नवरा त्याच्या 3 लेकरांना घेऊन 850 किलोमीटरचं अंतर पार करून थेट बिहारमधून या लक्ष्मीपूर गावामध्ये पोहोचला आणि त्या बायकोला भेटला. आता बायकोला भेटल्यानंतर जे 2 लहान लहान लेकरं होते ते त्या आईला चिटकलेले होते. वापस चल, इथं राहू नको, आम्हाला तुझ्याशिवाय करमत नाही, अशा विनवण्या त्या महिलेला करत होते. तर तो जो नवरा आहे तो सुद्धा त्याच्या बायकोला वापस चालण्यासाठी आग्रह करत होता, विनंती करत होता, झालं गेलं सोडून दे म्हणून वापस चल म्हणत होता. पण मात्र ती 38 वर्षीय महिला प्रेमामध्ये एवढी पागल झाली होती की तिनं सगळ्यांसमोर सांगितलं की तिला नवऱ्यासोबत वापस जायचं नाही, तिला लेकरांसोबत वापस जायचं नाही, तिला याच 18 वर्षाच्या पोरासोबत राहायचं आहे, असं तिनं पोलिसांसमोर सांगितलं होतं. आणि हेच वाक्य ऐकून, हेच गोष्ट ऐकून ते पोरं ढासाढासा रडू लागले, तिचा नवरासुद्धा रडू लागला आणि आजूबाजूचे लोकसुद्धा भावूक झाले होते की ही अशी कशी महिला आहे. 15 वर्षापूर्वी तिचं लग्न झालं होतं, 15 वर्षाचा तिचा संसार आहे, 3 लेकरं आहेत, त्या सगळ्यांना सोडून या पोराच्या नादी ती लागलेली आहे. त्या पोराचा तरी ती साथ देईल का? इथून पुढे तिचं आयुष्य सुखकर होईल का? असाच प्रश्न अनेकांना पडला होता. पण मात्र अखेर त्या महिलेनं दिलेल्या जबाबामुळं त्या महिलेला त्या पोरासोबतच ठेवण्यात आलं आणि हे तिच्या नवरा, तिचे लेकरं त्या ठिकाणावर नाराज होऊन परत आलेले आहेत. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये अशा पद्धतीनं घडल्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची चर्चा देशभर सुरू आहे. बघा, समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा कशा पद्धतीच्या घटना घडतात, लोक कशा पद्धतीचे कामं करतात. एकीकडं मोबाईल हा आपल्या कामासाठी आहे, चांगल्या उपयोगासाठी आहे, तर त्याच मोबाईलच्या माध्यमातून विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललंय हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून कळालं असेल. आता ज्या पद्धतीनं हा सगळा प्रकार घडलेला आहे, त्या महिलेनं तिच्या नवऱ्यासोबत, लेकरासोबत केलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्ट कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.